राष्ट्रीय बॉय चोंचा या क्रिकेटच्या दरम्यान. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्या आल्या चेंडू जाते होता सीमा पार 4 धावांसाठी. स्वॅग से करेगा सबका स्वागत आणि या ठिकाणी सावकाराने करतोय आपल्या संघाचं व वैयक्तिक खातं. गॅबी आता म्हटलं थोडस कमबॅक करतोय गोलंदाज नीलू. नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजे लॉफ्टेड शॉट या ठिकाणी सिंगल धाव घेतोय. स्ट्राईकला रोटेट करतोय आता मात्र 5 धावा धाव फलकावरती 3 चेंडूच्या सांगते करेच. लॉफ्टेड शॉट गगनचुंबी शॉट चेंडू खाली शतरक्षक नमस्कार गेलाय पण चमत्कार झाला नाहीये. चेंडू सीमारेच्या जवळ पास जातोय पाहावं लागेल. 2 धाव मात्र वसूल करतायत आकाश उर्फ डंबा. चांगलं काम करतोय क्षेत्ररक्षणाकडे. बाउंड्रीच्या बाहेर पेडनेम तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण गोवा राज्यामध्ये याचं नाव आदर्शाने घेतलं जातं तो म्हणजे आकाश उर्फ डंबा. स्वागत आहे आपलं आकाश. पुन्हा एकदा नीलू. लॉफ्टेड शॉट आता मात्र हलकाच खेळतोय. दुसऱ्या धावावरती कॉल येतोय आणि 2 पण धावा मात्र आरामपणे पूर्ण करतायत. सटीक कॉल नाही आला होता फलंदाजाकडून. थोडेसे अडकले त्यानंतर 2 धावा मात्र मजल गाठली. 2 धावानंतर धावसंख्येत बदल 9 धावा धाव फलकावरती. लेग साईडच्या हलकेच बाहेर जाणारा चेंडू पंच स्वेर घोषित करतात. अतिरिक्त धाव. एक चांगलं पंचांचं काम या ठिकाणी. चांगला शॉट म्हणावं लागेल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावाची 7. दोघांचा प्रतिसाद मैदानावरती. गॅबी वर्सेस मंथन या दोघांची जोडगोळी. मंथन आणि गॅबी पहिल्या वेळेला षटकाची सांगता 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि 6 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 11 धावा धाव फलकावरती. बिनबाद 11. पॉवर प्ले षटकाची सांगता होते. श्रीपाद नवीन गोलंदाज मैदानावरती. सामना करेल तो म्हणजे फलंदाज मंथन. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी दुसऱ्या धावासाठी कॉल येतोय आणि दुसरी पण धाव मात्र पूर्ण करतात. मंथनचा शॉट गॅबीचा प्रतिसाद मैदानावरती मिळतोय. एक चांगला विचार म्हणावा लागेल मैदानावरती या दोन्ही फलंदाजांचा. एखाद खराब चेंडू मिळाल्यावर त्यावर मोठा प्रहार आणि चांगला चेंडूवर सन्मान देऊन सिंगल डबल. चांगला विचार दोन्ही फलंदाजांचा. पुढे जाऊन खेळतोय सरसारतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय कॉमेडी एंड कडनं. या एकेरी धावसंख्येत बदल 14 धावा मात्र धाव फलकावरती. एक चांगलं काम स्कोरिंग बुक वरती. याच्या दिवसात अखिलजी परब त्याचबरोबर अमोल नाईक बाबली गडेकर. चालकेच बाहेर जाणार चेंडू स्वेअर घोषित म्हणजे वाईड घोषित करतात. अतिरिक्त धावांची लयलूट या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाली.
धावसंख्या 15 धावा. चांगला चेंडू हलकाच घेऊन काढतोय, सन्मान करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल येतोय आणि 2 धावा मात्र आरामपणे पूर्ण करतात. तेवढा सटीक थ्रो न होता त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाज घेत आहेत. वन शॉटचा इशारा म्हणजे एकदम मायनस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सोळा धावा धावफलकावरती. अल्टी पलटी करण्याचा इरादा पण चेंडू पॅड वरती आला नाही. विकेट किपरचं काम पूर्ण करतोय तुमच्या विकेट किपरच्या मागे. आता मात्र थोडस कमबॅक या ठिकाणी श्रीपादच्या कॉलिंग मार्गवरती. एक सुंदर स्पर्धा, आजचा दुसरा दिवस. लॉफ्टेड शॉट, गगन चुंबी शॉट, आदरतोय चेंडूला, चेंडू जातो तो सीमा पार. 6 धावांसाठी एक मोठा आवाज आणि त्या मोठ्या आवाजावर मोठ्या टाळ्या या गॅबीला मिळत आहेत. एक चांगलं काम म्हणावं लागेल गॅबीच्या बॅट मधून. शरीर भक्कामा खेळाडू आहे, पूर्ण शरीराने भरलेला खेळाडू फलंदाज गॅबी. आई चेंडूवर मोठा फटका जागा बनवतोय आणि चेंडू जातोय तो सीमा पार. 4 धावांसाठी एक चांगली फटक्याबाजी म्हणावी लागेल गॅबीची. 12 चेंडूचा खेळ समाप्त. 12 चेंडूचा समाप्त अखेरीस 26 धावा धावफलकावरती. स्कोर ठीकठाक होतो आता मात्र मैदानावर. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला तो म्हणजे या ठिकाणी सुहासिनी टायटन्स दारगल. तीस धावा आता मात्र तिसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मंथनच्या बॅट मधून. सलामी जोडी. आज मैदानावर आपला बल्ला बोल करतायत दोन्ही फलंदाज. आई चेंडू लॉफ्टेड शॉट, सीमा पार करतोय चेंडूला. काय स्टाईल मध्ये खेळलेला आहे शॉट आहे. नक्कीच योगदान द्यावं लागेल या दोन्ही जोडींना. मंथन आणि गॅबी या दोघांची जोडगोळी मैदानात. आपल्या संघाला योग्य टार्गेट वरती घेऊन ठेवतायत ते म्हणजे हे दोन्ही फलंदाज पर्राचे खेळाडू आहेत. आज काम करतायत या मुरमुसे तुये मैदानावर. चांगला चेंडू, त्यावर मोठा अपील, पंच नाकारतायत या चेंडूला. चांगला चेंडू होता, बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी बॉन्डिलांच्या जवळ जातोय चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. दुहेरी धावाचा कॉल येतोय आणि 2 धाव मात्र आरामपणे पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्यात बदल. 39 ऑन द स्कोर बुक. एक चांगलं काम या ठिकाणी स्कोरिंग बुक वरती अमोल नाईक कडून आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस या प्रतियोगितेचा. एक सुंदर स्पर्धा. रितेश सालगावकर उर्फ दाजी याच्या स्मरणातून एक आठवण, एक साठवण या ठिकाणी राष्ट्रवादी बॉयज चोंचाईला. लॉफ्टेड शॉट, अल्टी पल्टी करतोय
आणि चेंडू जाते तो सीमा पार 6 धावांसाठी. वर्ल्ड वाईज क्रिकेट टुर्नामेंट आणि यामागची कडी मेहनत हे पूर्ण कमिटी मेंबर करतायत. त्यांची पूर्ण टीम याच्या मागे आपली मेहनत दाखवत आहेत. खरोखरच धन्यवाद पूर्ण टीमला. एवढी मोठी स्पर्धा आपण ऑर्गनाईज करतायत. चांगला चॉट म्हणावं लागेल. मोठा फटका. जिवा क्रिकेटर्स त्याचबरोबर तनिषा 18 हरमल दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपल्या प्लेइंग लिस्ट सोबत टॉस साठी यायचंय. बोथ द कॅप्टन. नवीन गोलंदाज वेदांत पहिल्या चेंडूवर मोठा फटका. सलामी जोडी अजूनपर्यंत मैदानावरती आपलं काम बजावतायत. योगदान द्यावं लागेल. लॉफ्टेड शॉट. आई चेंडू सीमारेच्या पास जवळ जातोय. सीमा पार करतोय. 4 धावांसाठी हल्ला बोल करतात हे दोन्ही फलंदाज. डीजे आणि अशा रीतीने 50 धावा पूर्ण होत आहेत या ठिकाणी पर्रा बॉय संघाचे. 53 धावा धाव फलकावर. लॉफ्टेड शॉट. हाई चेंडू कॉमेंट्रीच्या दिशेने डगआउट मध्ये येतोय चेंडू. 4 धावांसाठी. 57 ऑन द स्कोर कार्ड. लॉफ्टेड शॉट. हाई चेंडू पाहावा लागेल आणि गडी मात्र बाद होतोय आणि काही वेळानंतर एक मोठा हादरा बसतोय या ठिकाणी. पर्रा संघाचा सलामीवाला फलंदाज म्हणतात मात्र डगआउटून बाहेर जातो या ठिकाणी. आपल्या संघासाठी करतोय. योगदान द्यावं लागेल. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी एकदा मात्र हलकेच पूर्ण करतात. आता मात्र धावसंख्येत बदल होतोय. 58. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक. नो कॉल म्हणावं लागेल. या ठिकाणी कोणताही कॉल झाला नाही क्षेत्ररक्षणात. चेंडू जाते तो सीमा पार 4 धावांसाठी. 62 आणि या ठिकाणी 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि ह्याबद्दल स्पर्धेबद्दल जर पाहायला गेलो सर्वात हायस्ट स्कोर या ठिकाणी साई पर्रा संघाकडून आपल्याला
ची गरज सामना जिंकण्यासाठी. तानिशा 18 हरमल संघाचा कर्णधार या ठिकाणी पोहोचलेला आहे. विनंती करतोय झिवा क्रिकेटर्स संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. स्टार्ट. टॉस साठी यायचंय कॅप्टन ऑफ झिवा क्रिकेटर्स मॅम. चला ओळूया मॅच कडे. 63 धावांची नितांत गरज. 24 चेंडू 63 धावा. सुवासिनी टायटन्स दारगा संघाला. काय तोडफोड वाली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मंथन आणि गॅबी कडून. योगदान द्यावं लागेल या दोन्ही संघाच्या दोन्ही खेळाडूंना, गॅबी आणि मंथन. सलामी गोलंदाज. चांगला चेंडू या ठिकाणी कोणती धाव नाही. रॉडचा या ठिकाणी खतरा होऊ शकतो. सटिक थ्रो झाला नाही. चांगला बॅकअप मिळाला नाही. कोणती धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. श्रीपाद चांगला चेंडू या ठिकाणी नमस्कार करतोय. गडी मात्र बाद होतोय. माघारी परततोय या ठिकाणी श्रीपाद. 63 धावांचा एक मोठा डोंगर. सर्वाधिक हायस्ट टोटल स्कोर म्हणावा लागेल या ठिकाणी या प्रतियोगितेला. 62 धावा. गोलंदाज गॅबी गोलंदाजीमध्ये चांगलं काम करतोय. नवीन फलंदाजच्या मैदानावरती. निशांत. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी सीमा पार करतोय चेंडू. 6 धावांसाठी षटकारास. या 6 धावेनं आता मात्र स्कोर कडून बदलाव होतोय. 6 धावा संघाचं खातं खोलतोय या 6 धावेनं. लॉफ्टेड शॉट, गगन चोंबे शॉट. चेंडू खाली क्षेत्ररक्षण नमस्कार करतोय आणि एका मोठ्या फटक्या दिशेने याही फलंदाजाला घरच्या रस्त्यामध्ये पाठवतोय. डगआउट मध्ये जातोय. बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर मोठा फटकार. लास्ट कॉल फॉर जुवा क्रिकेटर्स. कॅप्टन प्लीज या इकडे. शिवानी 18 या ठिकाणी कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेला आपला वेट करतोय.
धावसंख्या पोहोचते ती 10 वर. चांगला चेंडू म्हणावा लागेल या ठिकाणी. थोडस कमबॅक करतोय आता मात्र बॉलिंग मार्कवर. एक सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय बॉयज चोनसाय फर्स्ट ऑल गोवा हेवी वर्ल्ड वाइज क्रिकेट टूर्नामेंट इन द लव्हिंग मेमरी ऑफ लेट रितेश सालगावकर उर्फ दाजी. चोनसाय गावाचा मान होता असतो, पारसे गावाचा अभिमान होता असतो. दाजी येणारे परत, दाजी येणारे परत, ही एक आठवण. आणि ह्या आठवणीनं ही क्रिकेट स्पर्धा काही दिवसात पहिली दाजी नाईक दाजी साळगावकर पडद्याआड येतोय आणि त्यांच्या आठवणीने एक सुंदर स्पर्धा. चांगला चेंडू या ठिकाणी, कोणती धाव नाही, कोणतंही नुकसान नाही या चेंडूवर. एडी नवीन गोलंदाज मैदानावर. चांगला चेंडू या ठिकाणी. चांगला चेंडू म्हणावं लागेल, पण हलकेच बाहेर जातोय चेंडू. पंच स्क्वेअर घोषित करतायत. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावांना धावसंख्यात बदल होतोय. 12 धावा धावफलकावरती. 63 धावांचा पाठलाग पार करीत असताना ठिकाणी दारगज संघ एक जबाबदारी घेतली होती. सुरुवातीला आले होते गॅबी आणि मंथन. लॉफ्टेड शॉट या ठिकाणी क्षेत्ररक्षणात तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, तेवढंच सटीक थ्रो या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी दिसतोय तो. लॉफ्टेड शॉट अल्टी पल्टी करतो या ठिकाणी. चेंडू जातोय तो सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावांना धावसंख्यात बदल. 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आई चेंडू अल्टी पल्टी करतोय. आई चेंडू जातात सीमा पार 4 धावांसाठी. सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटकार. आणि हाई चेंडू हाई फलंदाज मात्र आता मी हाईच चेंडूवर गप्पा राहणार नाही या निराधाने हाई चेंडू सीमा पार करतोय. सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चौकारांना धावसंख्यात बदल होतोय. 21 धावा मात्र धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी या षटकातला. पाहावं लागेल काय करेल या चेंडूवर. चांगला शॉट या ठिकाणी. सलग 3 चेंडूवर 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक करतो या ठिकाणी चौकारांची फलंदाज नितेश. वा रे वा नितेश, काय फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 63 धावांचा पाठलाग पार करीत असताना नितेश एक चांगलं काम निभावतोय आपल्या संघासाठी.
12 चेंडू 38 धावांची नितांत गरज राहिलेल्या चेंडूत. लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी शॉट, हल्ला बॉल करतोय दोन्ही फलंदाज. सी मा पार 6 धावांसाठी. दुसऱ्या षटकात नितेशने केली कमाल आणि त्यानंतर राहुल काम बजावतो आपल्या मैदानावरती. हल्ला बॉल करतात हे दोन्ही फलंदाज. आम्ही कोणत्याही क्षणी शांत बसू शकणार नाही. या इरादाने मैदानावरती आले दोन्ही फलंदाज आणि हल्ला बॉल करतात हे दोन्ही फलंदाज. हलकाच कट होतो या ठिकाणी. एकदा मात्र हलकेच पूर्ण करतायत. हे एकेरी धावसंख्येत बदल 32 ऑन द स्कोर कार्ड. एक चांगलं स्कोरिंगचं काम आहे या ठिकाणी. चारू बाजूने या ठिकाणी बॉल बॉयने मार्क केलंय. आकाश उर्फ डंबा, संपूर्ण गोवा राज्यात प्रसिद्ध. त्या ठिकाणी लेग साइडला आपल्याला पाहायला मिळेल राष्ट्रीय चोनसाहेब बॉयची पूर्ण टीम. प्रतीक कान नाईक, ऋतुल होळकर, विष्णू नाईक ही पूर्ण टीम ग्राउंडला घेरा घालतायत, बॉल बॉयचं काम निभावतायत. अल्टीपल्टी करण्याचा इरादा या ठिकाणी. नक्कीच अतिघाई संकटात नेऊ शकते. आपल्याला विचार मंथन खेळी करावी लागेल. आपला बल्ला बोलतोय मैदानावरती आजच्या दिवसात. नक्कीच काम बजावतायत दोन्ही फलंदाज नितेश आणि राहुल या दोघांची जोडगोळी. अजून 31 धावांची गरज. दचका देतो ऑफ साइडच्या हलकेच बाहेर जातोय चेंडू. अजूनही सामना बराबरीच आहे. 50-50 आहे. काम होऊ शकतो मैदानावरती दोन्ही संघाकडे. अंतिम षटकापर्यंत रोमांचक सामना रंगेल हा दृष्टिकोन मैदानावरती. चांगला चेंडू या ठिकाणी. आता मात्र दचका देतोय, थोडस कमबॅक करतोय चेंडूवरती निर्धाव चेंडू नंतर. आठ चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा अल्टीपल्टी करण्याचा इरादा. चेंडू काय बॅटच्या टप्प्यावरती येत नाही तोपर्यंत निर्धाव चेंडू म्हणायला काय हरकत नाही. आपण सरळ बॅटने खेळलात तर नक्कीच सिंगल डबल पण आले असते या चेंडूवर. षटकाची सांगता होते. एक चांगलं काम केलं होतं आणि त्यानंतर थोडस खराब. सलग 4 चेंडू मात्र निर्धाव खातोय तो म्हणजे फलंदाज नितेश. सुरुवातीला चांगलं काम केलं, 3 चौकार मारले खरे रिव्हर्सच्या रूपात आणि त्यानंतर थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल. वाटलं होतं हे दोन्ही फलंदाज मॅचला जवळपास नेणार, पण 4 निर्धाव चेंडू काय कमबॅक म्हणावं लागेल या ठिकाणी. आकाश 6 चेंडू राहिलेला 6 चेंडू 30 धावांची गरज म्हणजे 6 मोठे फटकार आणि मॅचची समाप्ती. जवळपास आला होता मॅच, जवळपास आली होता मॅच. थोडस खराब या ठिकाणी म्हणावं लागेल फलंदाजी. लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी शॉट आणि चेंडू खाली येतो तो म्हणजे गॅबी. जेलबादच्या रूपात माघारी परततोय हा फलंदाज. राहिलेले 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. यानंतर सामना होणार आहे तो म्हणजे जिवा क्रिकेटर्स मयम आणि त्याचबरोबर 18 हरमल. तनिषा 18 हरमल या दोघांच्या दरम्यान. पाच चेंडू 30 धावा सामना जिंकण्यासाठी. नीलू बॅटिंग मार्क वरती दिसतोय. 5 चेंडू 5 मोठे फटके, मॅचची समाप्ती. हे होऊ शकतं का? हे क्रिकेटमध्ये नक्की होऊ शकतं.
आता मात्र थोडासा सामना लांबतोय, दुरावतोय थोडासा. राहिलेले 4 चेंडू 30 धावा. कसा दचकतोय या ठिकाणी चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हलकास पूर्ण करतोय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 28 धावांची नितांत गरज अजूनही. सामना लांबतोय थोडासा. पहिलं वाटलं होतं ज्या ठिकाणी 3 चेंडूवर 3 सलग चौकार मारले आणि ज्या ठिकाणी 4 चेंडूवर 4 डॉट, त्यातच मॅच थोडीशी दुरावली. एक चांगलं काम या ठिकाणी पर्रा बॉयज कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. साई पर्रा क्रिकेटर्स चांगलं काम बजावतात मैदानावरती. मुळमुळचे तुयम या मैदानावर चाललेली प्रतियोगिता, दुसरा दिवस या स्पर्धेचा. चांगला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू दचका देतोय. हलकासा बाहेरची दुरी घेतोय चेंडू. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल. 37 धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग होते सज्ज गोलंदाज. लॉफ्टेड शॉट, गगनचुंबी शॉट. चांगला चेंडू या ठिकाणी. इनिंगची सांगत होते या ठिकाणी. सामना संपतोय आणि या ठिकाणी साई पर्रा